मराठा विरुद्ध ओबीसी असं पद्धतशीरपणे भांडण लावलं गेलं ते गल्लीमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, विभागामध्ये, राज्यामध्ये. आणि आता ते भांडण लावण्याचा राजकीय उद्योग घडलेला आहे, तो सरकारमध्ये. मराठा आरक्षणासाठी उपसमिती, मराठा मंत्री. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी मंत्र्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डबल ढोलकीचा कार्यक्रम. आता आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून, तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून चर्चा करणार आहोत. आता जर शाळेमध्ये, बीड असो किंवा अन्य ठिकाणी असो, शाळकरी मुलांमध्ये देखील भांडणं लावून देण्यात आली पद्धतशीरपणे. त्याच्यानंतर व्यापारामध्ये तेच केलं गेलेलं आहे. आता पंकजा मुंडे बोलायला लागलेल्या आहेत. आता त्या देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, पत्रिका काढली पाहिजे, असं ज्या कडक बोलायला लागलेल्या आहेत, ते काय अनुमतीशिवाय बोलायला लागलेल्या आहेत का? छगन भुजबळ यांच्या डोक्यामध्ये, त्यांना पुन्हा मंत्रिपद करून त्यांच्या डोक्यामध्ये हवा कुणी भरलेली आहे? राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून परपक्षीय नेते, त्यांच्यावर का जबाबदारी सोपवलेली आहे? हे सगळं जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. सरकारमध्ये बसलेला प्रत्येक मंत्री आणि अर्थातच मुख्यमंत्री देखील हा घटनेशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी तसं काही दिसत नाही. आम्ही सगळ्या जातींना न्याय देतोय, सगळ्या धर्मांना न्याय देतोय, काय म्हणणं मांडायचं आहे, काय मागण्या करायच्या आहेत, आम्ही द्यायला बसलेलो आहे, असे टाळ्या खाऊ वाक्य फेकायचे. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा जिंकायच्या, ओबीसी विरुद्ध मराठा व्यवस्थित भांडण कसं लावून द्यायचंय, हे जर सरकारनेच जर ठरवलेलं असेल, सरकारच्या कृतीमधूनच तसं दिसत असेल, तर मग न्याय कोणाकडे मागायचा? सामाजिक सलोखा, सामाजिक न्याय, संविधान याची चर्चा करायची कोणी, हा प्रश्न आहे. आणि आपण तो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. आणि आवडलं तर इतरांना देखील ते शेअर करा. आता बघा, मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, शपथ काय घेतो? मी टिंब टिंब ईश्वराची शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो की मी श्रद्धापूर्वक भारताचे संविधान पाळीन व त्याचे संरक्षण करेन. भारताच्या सार्वभौमत्व व अखंडतेची जपणूक करेन. मी ज्याप्रमाणे मंत्रिपदाची जबाबदारी घेईन त्याप्रमाणे मी ती प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पार पाडेन. व मी भय किंवा पक्षपात, प्रेम किंवा द्वेष न करता सर्व लोकांच्या हिताची व कल्याणाची चिंता बाळगून माझी कर्तव्य पार पाडेन. आता घटनेमध्ये काय मार्गदर्शक तत्वे आहेत? कलम 14, कायद्यापुढे समानता, इक्वेलिटी बिफोर लॉ. कलम 15(1), जात, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान यावर भेदभाव न करण्याची हमी. कलम 15(4), 15(5), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार. कलम 16(4), शासकीय नोकरीत आरक्षणाची तरतूद. कलम 46, दुर्बल घटकांचे विशेष संरक्षण व प्रोत्साहन, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. कलम 51(a)(e), नागरिकांचा मूलभूत कर्तव्य सांप्रदायिक व जातीय सलोखा राखणे. कलम 164(3), मुख्यमंत्री व मंत्र्यांची शपथ, संविधानाचे पालन, सर्व लोकांचा समान विचार. आता बघा, हे मंत्र्यांना, आमदारांना, शिक्षकांना, सामाजिक न्याय हे कुणाला माहिती नाही का? हे सगळ्यांना माहिती. घटनेत असं आहे, तसं आहे, तसं आहे. आज मंत्री बघा,
ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील ज्याप्रमाणे मागच्या वेळेला त्यांनी आक्षेप घेतला होता की आधी राजीनामा द्या आणि मग बोला, परंतु आता कसे देणार? कारण तुमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना अजित पवारांची इच्छा नसताना पुन्हा मंत्री केलेलं आहे. ते का केलेलं आहे? कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. वाऱ्याची दिशा कुठं चाललेली आहे हे न कळणे इतपत कुणी दूधखोळे राजकारणी नाहीयेत. भारतीय जनता पार्टीचे धुरंधर नेते. आणि मग ते छगन भुजबळ काल बोलले मी 8 पानांचं पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. आता मी विमानात त्यांच्या बाजूला बसलो परंतु काहीच बोललो नाही. आणि मग ज्या वेळेला मुख्यमंत्री व्यासपीठावर बोलायला लागले त्यावेळेला गालातल्या गालात खुदू खुदू हसायला लागले छगन भुजबळ. नाशिकचा प्रसंग आहे. आणि त्यांना असा प्रश्न पडलेला आहे. काय पडलेला आहे? काल काय ते म्हणाले, आता एका बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. छगन भुजबळ भडकले, म्हणाले अन्याय ओबीसीवरच. मराठा समाजाला गेल्या काही वर्षात सरकारचा प्रचंड निधी मिळाला, पण त्या मानाने 375 जाती असलेल्या ओबीसींना काहीच मिळाले नाही, अशी टीका त्यांनी केली. ओबीसींकडे असे दुर्लक्ष करण्याचे वित्त विभाग जो अजित पवारांकडे आहे आणि एकूणच राज्य सरकारकडे काही समर्थन आहे का? दरवेळी ओबीसींवरच अन्याय का म्हणून असा सवाल त्यांनी केला. परवाच्या आंदोलनानंतर म्हणजे मुंबईचं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने जी आर काढला. आम्हाला साधं विचारलंही नाही. ओबीसींना डावललेच जात असेल तर आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नसेल असेही ते म्हणाल. आता बघा, तुम्ही मंत्री आहात, मराठ्यांच्या सारथी असेल, अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, या किती निधी दिलेला आहे? तुम्ही मंत्री ज्या वेळेला निर्णय घेतला मंत्रिमंडळाने, तुम्ही तिथं होता की नाही तुम्हाला माहिती आहे? बाकीच्या काही सवलती दिलेल्या आहेत अजून, त्या तुम्हाला माहिती आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही ओबीसी उपसमितीमध्ये मंत्री म्हणूनच बसता, तुम्ही ओबीसी समाजाचेच फक्त नेते म्हणून बसत नाही. मंत्री ज्या वेळेला असता त्यावेळेला हे लक्षात घ्या. शपथ काय घेतलेली हे लक्षात घ्या. अर्थात ती मुख्यमंत्र्यांनाही त्याचा विसर पडलेला आहे असं दिसतंय. ते निर्णयाहून तसंच दिसतंय, सगळं राजकीय रणनीती आहे. मग तुम्ही ते बोलताय. दुसरीकडे पंकजा मुंडे बोलल्या. काय बोलल्या? ओबीसी समाज आर्थिक राजकीय दृष्ट्या मागास, तर मराठा समाज राजकीय दृष्ट्या समृद्ध आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या राजकीय हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. मराठा समाजालाही शैक्षणिक नोकरीतील आरक्षणाची गरज असेल तर त्याला आमचा विरोध नाही, परंतु बोगस किंवा सरसकट प्रमाणपत्रे दिली जाऊ नयेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता तिसरे, चंद्रशेखर बावनकुळे. हे कसं आहे, एकदम गोड बोलणारे मंत्री दोन्ही बाजूने. आमच्यामध्ये कसं आहे, मतभेद आहेत, मनभेद नाही वगैरे अशा पद्धतीचं गोल 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 बोलणारे. ती आता देखील काय म्हटलेले आहेत, कुणबी नोंदी असलेल्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. वंशावळ जुळून सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच दाखला दिला जाईल. बरोबर आहे. आता तुम्ही इकडं मनोज जरांगे पाटील यांनी मात्र जो खुट्टा मारलेला आहे आंदोलनाच्या वेळेला, मग त्यावेळेला तुम्ही जे काही लिहून दिलेलं आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीचा दाखला नाही अशांसाठी शपथपत्र वगैरे त्याचा विचार करू, अमुक करू, तमुक करू, हैदराबाद गॅझेटेर वगैरे, हे कोणत्या सरकारने लिहून दिलेलं आहे? बावनकुळे, भुजबळ, मुंडे, तुम्ही मंत्री आहात, हे कोणाच्या सरकारने लिहून दिलेलं आहे? हा जी आर कुणी काढलेला आहे? मग आता तुम्ही म्हणता श्वेत पत्रिका काढा, व्हाईट पेपर काढा. मग सरकार ई गव्हर्नन्स आहे. गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये संदीप शिंदे समिती काम करते. कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी प्रमाणपत्र दिले, नोंदी एकूण किती सापडल्या, हे तुमच्या शासनाच्या दरबारी मंत्री म्हणून तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं नाही का? आता व्हाईट पेपरची मागणी करताय. अहो, एखादा विरोधी पक्षातला असेल किंवा एखादा नागरिक असेल किंवा सामाजिक नेता असेल, त्यांनी मागणी केली तर तोपर्यंत ठीक आहे. तुम्हीच आहे ना, तुमच्याकडेच रेकॉर्ड आहे ना सगळं, आणि तुम्हीच ती मागणी करताय.
आता कसं आहे की या सगळ्यांना हवा कोणी दिली, की या सगळ्या ढोलकी एका बाजूला तापवली कोणी आहे आणि मंत्रिमंडळातच तापवली गेलेली आहे. जर घटनात्मक दृष्ट्या आणि सर्व जाती धर्मांना न्याय देण्याच्या दृष्टीने जर एक सरकार म्हणून न्यायबुद्धी जर जागरूक असेल, शाबूत असेल, त्यावेळेला कोणता मंत्री कोणत्या जातीचा आहे हे न बघता त्या उपसमितीमध्ये त्याला नेमलं पाहिजे. तसं झालेलं आहे का? तसं झालेलं नाहीये. हे महत्वाचं आहे. हे आणि नागरिकांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन जे मोठे अधिकारी बनतील, हे सगळे ही पिढी, ती पिढी काय करणार आहे, काय सांगणार आहे? लोकसेवक म्हणून, शासकीय सेवक म्हणून ती पण उद्या भेद करायला लागली तर ती काय करेल? आधीच तुम्ही काय केलेलं आहे? बीड जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे? सगळीकडेच काय झालेलं आहे? अधिकाऱ्यांच्या विभागण्या कशा झालेल्या आहेत? जाती न्याय झालेला आहे. आणि पुन्हा वर भाषणं द्यायची की ते आता कसं आहे, ते परवा धनंजय मुंडे बोलले की ते नेम प्लेट पोलिसांच्या छातीवर, मग ते फक्त नवनीत कावत यांनी सांगितलं की फक्त पहिलं नाव लिहा, आडनाव लिहू नका. ही वेळ कशी आली? व्यथा, जातीय सलोखा बिघडलेला आहे, ही चिंता व्यक्त केली. ही वेळ आणली कुणी? हे तुम्हीच राजकारण्यांनी आणली. मग आता मुख्यमंत्री जे आहेत ते असं आता ओबीसी मेळाव्यामध्ये जातात, ते सगळं असं उच्च सांगतात ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे. आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी समाजाचे आहे. मग त्यामुळं कसं आहे, आम्ही ओबीसीचं संरक्षण करणारच वगैरे वगैरे असं ते एकदम बोलतात. म्हणजे हिंदुत्वाची जी चौकट आहे, जात पात न बघता जी चौकट आहे, ती एकीकडे वरिष्ठ पातळीवर मांडली जायची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्याकडून मांडली जायची. भारतीय जनता पार्टीचे जे राष्ट्रीय पातळीवरचे जे धोरण आहेत, त्यांनी हिंदुत्वाचा कसा व्यापक अर्थ सांगायचा. म्हणजे इतका व्यापक की अगदी मुस्लिम देखील आमच्या डीएनए मध्ये आहेत वगैरे अशी शब्द वापरायचे. खाली काय करायचंय? राजकारणामध्ये आल्यानंतर काय करायचंय? लोकसभा आली, विधानसभा आली, बटेंगे तो कटेंगे. मग ते मनोज जरांगे पाटलांनी हुशारी केली. त्यांनी पहिल्या मुंबईच्या मोर्चामध्ये रामनवमी साजरी केली. आता या वेळेला गणेशोत्सव देखील साजरा केला आणि प्रश्न विचारला, आम्ही हिंदू नाही का? आणि ज्या वेळेला आम्ही सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य स्वराज्याचा हवाला देत आम्ही बोलतो, 18 पगड जाती वगैरे, मग आम्ही तसं जर करायला गेलो तर तुम्ही आम्हाला दोष का देता? आणि पुन्हा तुम्ही भाषण करता देवाभाव, देवाभाव. आता सध्या गजर चालू आहे सगळीकडे. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती चालू आहेत त्यासाठी. हे जाहिरात करून सांगावं लागतंय ही वेळ आपल्यावर का आली हे महत्वाचं आहे. आता ती जाहिरात मी दिलीच नाही, ती कोणी दिली, कशाला दिली मला माहितीच नाही, अमुक नाही, हे बोलण्यामध्ये काय अर्थ नाहीये. हे दिली गेलेली आहे, ती आलेली आहे. ठाण्यामध्ये तर व्यवस्थित आलेली आहे, सगळीकडे होर्डिंग वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. गणेश नाईक बोलायला लागलेले आहेत शिंदेच्या विरुद्ध. आता मग हे सगळं जे आहे हे तुमचं आतलं राजकारण आहे. अहो मग जर तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि दुसरे दोन जे आहेत खास, की ज्यांना तुम्ही रात्रीच्या वेळेला हुडी घालून अगदी गळाला लावलेलं आहे, बसवलेलं आहे डाव्या उजव्या बाजूला, ते दोघेही तेच करतात. ते एकनाथ शिंदे मैच मराठा सरदार वगैरे असं ते वेगवेगळे रसद वगैरे ते काय ते सगळं सांगत आहेत ते. आणि संदीप शिंदे समिती वगैरे कसा तो मार्ग आम्ही काढला, मग ते कसं आता ते झालेलं आहे. हैदराबाद गॅझेटियरचा कसा आम्ही अभ्यास केलेला आहे. शंभूराज देसाईंना आम्ही कसं नेमलं होतं, कसं ते अधिकाऱ्यांचं मंडळ गेलं वगैरे ते सगळं सांगत आहे. त्यांची वेगळं की मीच केलं. इकडं आधी आता अजित पवार ते कुरडू घटनेच्या नंतर ते एकदम आजारी पडले. आता आजारातून ते आता आज सकाळी बरे झालेले. बरं ते आल्या आल्या काय बोलले ते, अशी बातमी आता कुठेतरी पाहिली मी, अजून सविस्तर बघायची ती बातमी. मराठा समाजाला जे काही योजना दिलेल्या आहेत, कसं केलेलं आहे, आता ते बघणार आहे. इतक्या दिवस काय करत होते? अहो तुम्हीच निर्णय घेतले ना ते. आता पुन्हा आम्ही आढावा घेणार. म्हणजे काय, एकूण ओबीसी मंत्री असो, मराठा मंत्री असो,
यांनी दाखवायचं त्या त्या समाजाने, बघा मी सरकारमध्ये आहे आणि मी सगळं आपली काळजी घेतोय, मीच तारण आहे आपल्या समाजाचा, असं सगळं दाखवलं जाते. आता ते संजय राठोड, ते पूजा कोण चव्हाण का राठोड हिच्या आत्महत्या प्रकरणी दोषी ठरले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, मग ते पुन्हा निर्दोष ठरले म्हणे, आणि मग त्यांना पुन्हा मंत्री केलं. मग बंजारा समाजाचा अमरावतीला त्यांनी हे जे मेळावा घेतला मोठाच्या मोठा, मग त्यावेळेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हजर, मग ते एकदम मोठा सत्कार. आता ते म्हणले हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे आम्हाला बंजारा समाजाला द्या. अनेक मागण्या आहेत, बोलण्यासारखं खूप आहे. हे सगळं जे आहे, तुम्ही मंत्रीपदाची झूल पांघरलेली आहे घटनात्मक दृष्ट्या, ती बाजूला करा आणि मग बोला. इथं तुम्ही असं, मी आणि तिथं मंत्री म्हणून भांडत बसलेले आहेत. हे दृश्य काय दिसतंय याच्यातून? काय नागरिकांनी काय अभ्यास करायचा आहे? पॉलिटिकल सायन्स शिकणाऱ्या मुलांनी काय समजायचं आहे? अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुलांनी काय समजायचं आहे? संविधान याच्याबद्दल काय बोलायचं आहे? त्याच्यामुळे हे जे चित्र आहे सध्या सरकारमध्ये निर्माण केलं गेलेलं, हे अत्यंत किळसवाणं आहे, हिडीस आहे. आणि याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये किंवा सध्या काय वातावरण निर्मिती होतीये ती पाहायला पाहिजेत. ये अमुक आयोग तमुक आयोग, आत्तापर्यंत आयोग, पुढचा आयोग, आम्ही कसं मागास वर्ग आयोग, मग किती मागास वगैरे ते सगळं दिलेलं आहे वगैरे, ते सगळं केलेलं आहे. हे सगळ्या गप्पा, ह्या सगळ्या मारल्या जातात, हिशोब दिले जातात. त्या त्या समाजाच्या वेळेला तिथं गेले, मग काय तुमच्यासाठी अमुक महामंडळ, तुमच्यासाठी तमुक महामंडळ, त्याला पुन्हा जातीचे ते नावं द्यायचे, लेबलच वाढायचे आणि करायचं. ते करू नका असं कोण म्हणतंय? तुम्ही ते केलंच पाहिजे, तुमचं ते काम आहे, तुमचं ते कर्तव्य आहे. परंतु आपण आपलं पॉलिटिकल मार्केटिंग करत असताना आपण सरकार म्हणून काम करतोय हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुन्हा अमुक अमुक विशिष्ट जाती, मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, मग ते शरद पवार काय काय अमुक काय कसं चाललेलं आहे? ह्या ढाली बंद झाल्या पाहिजे. आणि जे आरोप करतात, जे ट्रोल करताय, अनाजी पंत, टरबुजा, अमुक दमुक, हे ते त्यांच्या पत्नीहून, हे हे ट्रोलिंगचं जे विष आहे ते नको आहे. ते ते देखील चूक आहे, हे लक्षात घ्या. ते कुणालाच नको आहे ते. आणि मग ते वर्गांमध्ये, जसं सुरुवातीला बोलू, शाळेच्या वर्गामध्ये, महाविद्यालयामध्ये, बाजारपेठेमध्ये, हे जे काय मराठा विरुद्ध ओबीसी, त्याला अजून भडकवण्याचा उद्योग जर सरकार करत असेल, तर मग म्हणजे सामान्य लोकांनी कुणाकडे पाहायचं, हाच खरा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.